टीमचे प्रयाग आणि प्रेम दोन खेळाडू तर उतरलेत बॅटिंग करताना. बॅटिंग करण्याकरता ब्राह्मणदेव भाटाले टीमचे जतीन याच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. स्ट्रायकिंगकडे प्रयाग, नॉन स्ट्रायकिंगकडे प्रेम. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा जेबी ट्रॉफी साठी जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक प्रिन्स मूव्हीजद्वारे तुम्ही जुडलात, तुमचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. स्वागत आहे जेबी ट्रॉफी 2025 मध्ये. 7:30 म्हणजे 7:30 आता हा पहिला बॉल पडेल. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे प्रयाग. ओव्हर्स द बॉलर सेट खेळायचं होतं. स्टेट टू द बॉलर हा चेंडू खेळला गेलाय. एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूने गोलंदाज सुरुवात करताय जतीन. ज्या वेळेस गोलंदाज आपला पहिला बॉल निर्धाव टाकतो ना, त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढत जातोय आणि इतर चेंडू टाकण्याकरता त्यांना अडथळे निर्माण होत नाहीत. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. ओहो, व्हॉट कॅच, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, एक हात का कमाल. आणि याच ठिकाणी पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाले टीमला. गॉन. मुख्य व्यासपीठावर गावदेवी 40+ टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू शैलेश म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला काय हरकत नाही. इतका चांगला प्रभावी झेल टिपलाय सुनीलने. कौतुक करेन मी त्याचं. बॅटर बास झालाय प्रयाग याने आपल्या संघाकरता एकही धाव बनवली नाही. षटक क्रमांक 1 सुरू आहे. अजूनही स्कोरबोर्ड हलता झाला नाही. सिल्वर डकचा शिकार बनलाय प्रयाग हा खेळाडू. आता जितू नावाचा खेळाडू आलाय. ब्राह्मणदेव भाटाले टीमला चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. सीमित 4 षटकात प्रयत्न करण्याकरता त्यांचे 2 बॅटर उतरले. आता स्ट्रायकिंगकडे जितू असेल. भूमातीला स्पर्श करतोय आणि आता बॅट हातामध्ये तो धरतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला चेंडू होता यावेळेला. एक धाव मिळाली. मिड ऑफ मध्ये चेंडू गेला. एका धावेवर समाधान मानतायत. समाधानी असणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण गरजेपेक्षा जास्त मिळते त्याला नशीब म्हणतायत. आणि सर्व काही असूनही जे रडवतंय त्याला दुर्दैव म्हणतायत. आणि थोडं कमी असून जे आनंद देतोय त्यालाच समाधान म्हणतायत. तसंच समाधानी राहायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येचं खातं उघडलंय. धावसंख्या 1. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता. टायमिंग साध्य करता आला नाही बॅटरला. गोलंदाज चेंडूला अडवतायत आणि थ्रो यष्टीरक्षकाच्या पर्यंत पोहोचवतायत. एकच धाव मिळाली पहिल्या षटकामध्ये. पूर्णतः बांधून ठेवलंय. चांगली चाल पाहायला मिळतोय गोलंदाजी करणारी टीमची. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. जबरदस्त गोलंदाजी होतोय. टिचून मारा. आणि म्हणूनच म्हटलं जातं, खेळ जर जास्त टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. मिळतंय 6 धावा. स्विच हिट केलंय डीप गली. टोचणारी गोलंदाजी होती आणि ती गोलंदाजी फोडून काढणं महत्वाचं होतं. आणि इथे 6 धावा मिळवतोय बॅटर प्रेमने 6 धाब्याच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत भर घातली. धावसंख्या 7. 5 बॉलमध्ये 7 धाबा. ब्लॉकर मध्ये टाकला होता. इनसाइड आउट करून चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 8. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर ब्राह्मणदेव भाटाले टीमची 1 गडी बाद 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दर्जेदार खेळ खेळाडूंचा बघायला मिळतोय.
लगेचच टीम मीटिंग आपण घेऊ नका, कारण गोलंदाज तुमचा पुढे कोणता तुम्हाला आणायचा आहे हे या आधीच ठरवून ठेवायला पाहिजे. सर्वांनीच एकत्रित येऊ नका. एक गडी बाद, धावसंख्या 8. पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं तुम्ही या ठिकाणी संपवलेत. आता 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला टाकून पूर्ण करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत, बदल केले जात आहेत. दोन्ही इनकडून या विकेटचा वापर होतोय. आणि हे विशेष, जसं हरी जोशीबद्दल माहिती दिली होती संदेशने, की सकाळीच 6 वाजता उठून इथं येणं, विकेटची डागडुगी करणं, आउटफील्ड ओली करणं, खूप चांगलं काम आणि कठीण काम असतं. मात्र हे सर्व चांगलं काम करताना आपल्याला हरी जोशी आणि त्यांच्या टीमला आपण बघितलंय. वळूया मॅचकडे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स इनकडून जयेश, समोर बॅटर आहे प्रेम. स्लॉक केलं प्रेमने. प्रेम 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 या चेंडूवर नावच लिहिलं होतं की प्रेम प्रेम फक्त प्रेम. या 6 धाव मिळतात. डीप मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला धाडलंय. टावरिंग 6. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना, धावसंख्या पुढे जाताना धावसंख्या झाली 14. आक्रमकतेचा सितारा आहे या संघाचा. ब्राह्मणदेव भाटारे टीमला सापडलेला हा अनमोल हिरा आहे आणि त्याची चमक या अंधारामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार होतोय जयेश. बॅट बघा कशी हवेमध्ये तो हलवतोय. एज अँड टेकन. आता थोडस बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलंय, परिणाम वाईट होत आहेत. प्रेम याला जास्त काळ विकेटवर राहता आलं नाही. तो शिकार बनतोय गोलंदाज जयेशचा. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 14. तेरा धावांचं योगदान देत प्रेम हा खेळाडू बाद झालाय. खरोखरच जबाबदारी काय असं हे प्रत्येक खेळाडूला ठाऊक असायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण वॉल राहुल द्रविड या खेळाडूला पाहिलं होतं. एक दिवसीय मॅच मध्ये 10,889 धाबा आणि तेच जर आपण बघितलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याहून अधिक धाबा म्हणजेच 13,288 धाबा ज्याच्या नावावर आहेत त्या खेळाडूला दी बॉल म्हटलं जातं. आणि इथे आपण कालच्या दिवसात उल्लेख केला होता संदेशची करेश मात्रेचा. वॉल ऑफ भादवड तो सुद्धा चांगले खेळाडू आहेत. फक्त षटकार आणि चौकार ठोकल्यानंतर तुम्ही साहेब बनू शकत नाहीत. तुम्हाला ती संपूर्ण इनिंग चांगल्या पद्धतीने कळून काढावी लागते. धावसंख्या धावपळकर आहे ती 14 धाबा, 1.2 बॉलची समाप्ती. आता पंकज नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. धक्का दिल्यानंतर दबाव येऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पण मी आणखीन एक म्हणेन की दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मैदानापासून कुठेतरी दूर ठेवा. लेटपामचा मारा डिपिश पॉइंटच्या दिशेने कणकणी टोकलाय चौकार. 1 नाही 2 नाही 3 नाही, सलग केले चपाचप वार आणि त्याचा उपहार हा मिळतोय चौकार. व्हॉट टॅलेंट. अफलातून फटकेबाजी होतोय. आलेला फलंदाज सुद्धा आक्रमक बनतायत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 18 आणि हा चौकार येतोय बॅटर पंकजच्या बॅट मधून, जो तो एबी डिव्हिलियर्स ग्लेन मॅक्सवेल बनण्याकरता जात आहेत. आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला कळून काढलं होतं. सलीम उडवण क्षेत्रात धाव घेण्याची संधी मिळत नाही. धावसंख्या आहे धाव फळकावर 18 धाबा, 1.4 बॉलची समाप्ती. यूट्यूबच्या माध्यमातून जोडणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. आवाज बिनार या 2 टीम दरम्यान. आवाज बिनार टीम फिल्डिंग करते. ऑफ स्टंपर सफल झालाय. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकांनी दिली नव्हती हमी. जेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. प्रणव याच्याकडून ही चूक झाली, त्यामुळेच फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला.
1 ने धावपळ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली 19. 5 बॉलची समाप्ती. संदीप सर, आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर 2 वेळा हे आमने सामने आलेले आहेत. सरोलीच्या ऐतिहासिक मैदानावर भाटाली टीम संघाने शिकत दिली होती बिनार टीम संघाला. आता बिनार जिंकण्याकरिताच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय असं समजू शकतो आपण. बघूया काय घडते आता. फुल टॉस बॉल होता, खरं तर चोप द्यायला हवा होता. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ मिड ऑन मधून फिल्डर येतोय. चेंडू थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या साहाय्याने 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात ते 20 धाबा आणि 2 षटकांकरता घेतलेली मिनिटं सुद्धा आहेत ती 10 धाबा. 5 मिनिटं आता एका षटकाकरता शिल्लक आहे. तत्पूर्वी आपण टॉस करता आमंत्रण देऊया राहनाळ आणि पिसे, ओम साई पिसे टीमचे कॅप्टन तसेच यशवंत स्मृती राहनाळ टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. दोघांमध्ये ही काटेकी टक्कर असेल आणि दोन्ही टीम बघा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये उपस्थित आहेत. डिसिप्लिन आहे मला वाटतं या टीमकडे, त्यामुळेच वेळेवर ते उपस्थित राहिलेत. समोरून मॅच बघतायत, कुठला खेळाडू कसा खेळतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण पुढे कदाचित ती टीम तुमच्या अगेन्स्ट लागू शकतंय आणि तुम्ही डावपेच आखू शकतायत. या सर्व निरीक्षण केलं जातंय, अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणतात ना की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान फार महत्वाचं असतं आणि तो अनुभव तिथून ते घेत आहेत या विकेटचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 20 धाबा. गोलंदाजी मार्गावर समोरच्या इन कडून स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इन कडून गोलंदाज सज्ज झालाय. प्रणव नामवंत खेळाडू आहे प्रणव आणि सामना करतोय तो जितू. शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, खबर आणि ह्याच दरम्यान पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली जितू या खेळाडूला. धाव संख्या 21. एखादा मोठा फटका जर आला नाही तर एकेरी दुहेरी धाव संख्येवर समाधान मानणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी समाधान म्हणजे काय हे पूर्णतः तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता बॅटिंग करण्याकरता बॅटर आहे पंकज. एक चांगला फटका पंकजच्या बॅटमधून आलाय. स्विचिटचा फटका खेळायचा होता पंकजला. मनामध्ये आधीच विचार करून, मनामध्ये ठरवून अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. खरं तर स्विचिटचा फटका खेळायचा असेल तर तो गुडलेम क्षेत्रामध्ये पडलेल्या चेंडूवर तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळू शकतायत. धाव संख्या स्थिर. धाव फळकावर धाबा आहे त्या 21 धाबा. 2 बॉलची समाप्ती. इनिंग ब्रेक नंतर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येतील, जो उल्लेख आम्ही केलाय. यशवंत स्मृती राहणार आणि पिसे. त्याच्यानंतर दोन्ही टीम जे मैदानाच्या आत खेळतायत. मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. विकेटचं होते पतन आणि अशा रीतीने आणखीन दबाव टाकला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 21. महत्वाची विकेट मिळवली. आक्रमक होणाऱ्या खेळाडूंना बाद केलंय. पंकजाला बाद केलंय. पंकजाने आपल्या संघाकरता फक्त 5 धाबांचं योगदान दिलं आणि ते शिकार बनलेत गोलंदाज प्रणवचे. म्हणूनच कुठल्याही गोलंदाजाला कधीच कमजोर समजू नये. कपिल देव निखन सरांचं मला ते वाक्य आठवतोय. 5 ते 6 वर्षापूर्वी त्याने एक वक्तव्य केलं होतं की गोलंदाज हे मजदूर आहेत आणि फलंदाज हे साहेब आहेत. कारण जास्त कौतुक समालोचक सुद्धा फलंदाजाचं करत असतात. गोलंदाजाचं कौतुक फार क्वचित होत असतं. गोलंदाज भरपूर मेहनत करतायत आणि त्या मेहनतीचं चीज जर व्हायचं असेल तर क्षेत्ररक्षकाची त्याला चांगली साथ लाभायला पाहिजे. धाव संख्या 21 धाबा. 3रा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाले टीमला. अजूनही या षटकाचा विचार जर आपण केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. भाविक मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून वॉकी टॉकी सुद्धा ठेवण्यात आलंय, जेणेकरून आमच्या कमिटीला सुद्धा कोणताच त्रास होणार नाही. आमचे समालोचक असो, स्कोरर असो, डिजिटल स्कोर अपडेटर असो. स्विंग अँड मिस. गुड लेंथ क्षेत्रामध्ये हा चेंडू टाकलाय, परंतु आउट कटर होत थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला हा चेंडू गेलाय. धाव बनवण्याची संधी मिळत नाही नवीन आलेल्या बॅटर आयुषला. धाव संख्या आहे ती 21 धाबा. 3रं षटक चांगल्या पद्धतीने घटतंय प्रणव याचं. त्याच्या कोट्यातील आता 5वा बॉल. चांगला चोप. आता कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता.
आणखीन एक धक्का डीप मिडविकेटच्या दिशेने झेल देऊन बॅटर होतो फेल. विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4. सन्माननीय प्रभाकर भुईर भिनार गावचे 40 प्लसचे खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. 2.5 बॉलची समाप्ती आणि धावफलकावर धाबा आहेत ब्राह्मणदेव भाटाली टीमच्या 21 धाबा. 21 धाबा आपण बघितल्या होत्या 2.1 बॉल मध्ये. त्याच्यानंतर 4 चेंडूत एकही धाव घेता आली नाही बॅटिंग करणाऱ्या भाटाली टीमला. तसेच विनोद गुलवी देखील उपस्थित झालेले आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं शुभागमन. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहायचं. यशवंत स्मृती राणा टीम आणि ओम साई पिसे टीम. आणि चालू असलेल्या दोन्ही मॅचचे कॅप्टन आपण आयोजकांना इनिंगच्या समाप्तीनंतर संपर्क साधायचा आहे. भावेश माई नवीन बॅटर उतरत आहेत. हट्टेकट्टे मजबूत बांधायचे खेळाडू आहेत. पीच हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. मोठे फटके ते सुद्धा खेळत आहेत. बिझी प्लेयर आहेत म्हणूनच मधल्या फळीमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय. भावेश आलेत अप्पर मिडल ऑर्डरमध्ये. भावेश यांना पाठवलंय 6व्या क्रमांकावर. पाहूया ते कशा पद्धतीने खेळ करतील. आतापर्यंत वेळ जर आपण बघितली तर ह्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज प्रणव तयार. चांगली गोलंदाजी, कसून गोलंदाजी, टिचून मारा केलाय, स्पायसी मारा केलाय, तिखट मारा गोलंदाज प्रणवचा. एक्सप्रेस गोलंदाज आहे. चेंडू आता हवेत होता. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये यष्टीरक्षक स्वतः जात आहेत. एकच धाव मिळाली. काय चांगला क्लास गोलंदाजीचा पाहायला मिळाला प्रणवचा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाळे टीमची धाव संख्या झालेली आहे 4 गडी बाद 22 धावा. 22 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही एक षटक शिल्लक आहे. या एका षटकानंतर आपण दोन्ही कॅप्टनला बघणार आहोत. टॉस बॉक्समध्ये बघणार आहोत यशवंत स्मृती राहणार टीमच्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर ओम साई पिसे टीमच्या कॅप्टनला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आणि अधिकृत माहिती अशी मिळते की पहिला डाव संपल्यानंतर सुरू असलेल्या मॅच मधील कर्णधार सुद्धा आयोजकांशी संपर्क साधतील. पुन्हा टीम मीटिंग घेतली जाते. 3 षटकांकरता बरोबर 15 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. आता अधिक वेळ तुम्ही घेऊ नका अन्यथा मग पंच आमच्यापर्यंत तसा इशारा करतील. 20 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिली त्या वेळेमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. आज थोडासा प्रेक्षक कमी आहे. कदाचित काही वेळेनंतर प्रेक्षकांची गर्दी वाढत जाईल. थोडासा इश्यू होता, इलेक्ट्रिक इश्यू होता. त्यामुळेच यूट्यूबचे काही व्ह्यूवर्स असतील ते परत गेले असेल, मागे फिरले असेल. पुन्हा मी त्यांना विनंती करेन की आज सुद्धा चांगल्या मॅचेस आहेत. चांगली खेळी खेळाडूंची बघायला मिळेल. कालच्या डे 1 मध्ये जय बजरंग कारिवली मिनेश 11 कारिवली संघाच्या माध्यमातून आपण चांगला मॅच बघितला आणि त्यांचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथे आज बघूया कोणत्या संघाचे समर्थक जास्त उपस्थित राहतात. आज सुद्धा वीर बजरंग कारिवली संघाला तुम्ही बघणार आहात आणि ते जर आले असेल तर त्यांनी सुद्धा रिपोर्टिंग करा. वडूनगर संघाविरुद्ध ते खेळताना दिसतील आपल्याला. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाज रोहन. लवचिकता खेळाडूंची दिसते. आता प्लीज वेळ नाही आपल्याकडे. 3 मिनिट आहे या षटकांकरता. आता 3 मिनिटं उरलेत. गोलंदाज तयार. मोठा फटका बेधडक मारलाय कडक. मिळतंय 6 धावा. सिक्सर. असं वाटलं की बंदुकीमधून एखादी गोळी बाहेर पडली आहे. इतका चांगला वेगवान फटका बड्या खेळाडूने या ठिकाणी दाखवलाय. भावेश स्ट्रायकिंगकडे होता आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धाव संख्या फुलताना धाव संख्या वाढली आहे. धावा झाल्या आहेत त्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 22 होती. हा षटकार आलाय.
आणि धाबा झाले ते 28. कमिटी मेंबर्स प्लीज मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्या. खेळाडूंना चेंडू हवे आहेत आणि ती पुरवण्याचं काम आपल्याकडून केले जाईल. खेळाडू कधी कधी नाराज होत असतात त्यांच्या मनपसंतीचा चेंडू मिळाला नाही तर, परंतु क्रिकेट आहे, जसं असेल तसं आपल्याला तिथे वागणं सुद्धा गरजेचं आहे. डिसिप्लिन आतापर्यंत तुम्ही सर्वांनीच दाखवलंय. 2 कॅप्टन इथे आलेत काय? दोन्ही कॅप्टन आलेत. यशवंत स्मृती राहणार टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. ओम साई पीसी टीमचे कॅप्टन सुद्धा टॉस साठी या. आदरणीय अभिमन्यू तरे साहेबांना तुम्ही बघताय तर मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचं. शंका आशंका निर्माण होत असत एखाद्या स्पर्धेचं आयोजन असल्यावर, कारण कुठेही जा ज्या वेळेस स्पर्धा असते ना त्या वेळेस सर्वात प्रथम पोहोचणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आयोजक. ओळीया पुढचा बॉल, पुन्हा शॉर्ट बॉल, पॉवरफुल स्ट्रोक इन टू द स्टँड. खेळाडू कक्षामध्ये चेंडूला पाठवून दिले, थेट 6 धावांकरता षटकार. आई गावदेवी विहाना पिसे संघाला तुम्ही बघतायत, त्यांचे कॅप्टन सुद्धा पोहोचलेत. इथे बॅटर आक्रमक होतोय, तिसरा मारील काय? मोठा फटका खेळताना आता अंदाज बांधता आला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयास होता. जाता जाता काही जबरदस्त खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्याने सामना केला 4 बॉलचा आणि 4 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. भावेश होतो बाद. धाव संख्या 34 असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद, धाव संख्या 34. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 5 गडी बाद, 34 धावा झालेत. नवीन बॅटर गेलेत आदित्य. मोठे फटके खेळण्याकरता भावेशाला पाठवलं होतं आणि भावेशने ते काम केलंय. 4 बॉलला सामोरे जात असताना 13 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं 2 षटकारांच्या मदतीनं. याआधी प्रयागने सुरुवात केली, तो जास्त काळ विकेटवर थांबू शकला नाही. सिल्वर डकचा शिकार झालाय. प्रेमने 2 षटकारांच्या मदतीने 13 धावा बनवल्या आणि जितू अजूनही 3 या धाव संख्येवर खेळतोय. नॉन स्ट्राईक इन कडे त्याला तुम्ही बघतायत. भावेश 13 धावा करून बाद झालाय. चांगला कोळवट्या पद चेंडू होता. वाईड यॉर्करचा मारा केला होता यावेळेला गोलंदाजाने आणि त्या चेंडूला खोदून काढलं. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. 1 धाव, एका धावेची धाव संख्या 35. 4 बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये पाहूया काय डावपेच असतील. बॅटर स्ट्राईक इन कडे जो बॅटर आहे त्याचे जितू माळी यांनी फक्त 3 धावा बनवलेत. स्वतःला सिद्ध करण्याकरता चांगला मार्ग तो पत्कारेल असं वाटतंय. मोठा फटका खेळला जातोय. 36 धावा, 5 गडी बाद. शेवटचा बॉल आता ह्या इनिंग मधला. 40+ ची अपेक्षा तर प्रेक्षक सुद्धा करत असेल किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्या टीमचे. रामदेव भाटाले टीम चांगले खेळाडू त्या टीमद्वारे आपण बघितलेत आणि शिस्तप्रियता सुद्धा बघितली. दांडी गोल ऑफ स्टंपवर शफल झालाय आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. मधली यष्टी गोल केली जाते बॅटरची. याचबरोबर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या डावात ब्राह्मणदेव भाटाले टीमने धावसंख्या बनवलेली आहे ती 6 गडी बाद 37 धावांचं टार्गेट असेल. 37 इज द टार्गेट नाऊ. थेट आपण होऊया टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. टॉस फार महत्वाचा असेल. यशवंत स्मृती राहणार टीम आणि आई गावदेवी विहाना पीसी टीम आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सन्माननीय आपण पाहतोय पाहुणे उपस्थित आहेत. प्रभाकरजी भोईर दादांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचंय. तसेच मनोज गुलवी आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. आपण देखील टॉस बॉक्स करायचे, टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा आपण टॉस बॉक्स मध्ये. राहणार टीम आणि त्याचबरोबर पीसी टीम इथे
उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यामध्ये पुढील मॅचचं टॉस प्रभाकर भुईर जे 40 प्लसचे खेळाडू आहेत बिनारगावचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. जात आहोत आपण टॉस बॉक्समध्ये संदीप सरांसोबत. दोन्ही कॅप्टन या आधी टॉस बघून घ्या. एका बाजूला डीजे दीपेश आहे आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स आहे. भाविक मंडप डेकोरेटर्स किंवा डीजे दीपेश, पुन्हा बघा दोन्ही कॅप्टन. प्रभाकर भोईर साहेब आपल्यासोबत जोडले जात आहेत. संदेशजी आपलं लाख लाख धन्यवाद आहे. मॅच किती षटकांचा असेल? 4 षटकांचा मॅच असेल. वेळ जास्त गेलाय कारण तांत्रिक बिघाड होतं, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन प्लीज सपोर्ट करा. प्रभाकरच्या भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉलिंग कोण करतंय? डीजे दीपेश असा आवाज होता. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनचा आणि त्यांनी तो टॉस जिंकलाय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जात आहेत. कॅप्टन, टॉस तुम्ही जिंकलात. मॅच जिंकण्याकरता काय तयारी असेल आणि तुमचं डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला रोखण्याकरता काय प्लॅनिंग केलंय? किती धाव संख्येपर्यंत रोकाल आणि कोणते चांगले गोलंदाज तुमच्या टीममध्ये आहेत जे यंदाच्या हंगामामध्ये चांगले फॉर्ममध्ये आहेत, चांगले लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतायत? सर्वच बॉलर चांगले आहेत आणि कमीत कमी म्हणजे 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या टीमला सपोर्टर्स म्हणून कोण कोण आले? इथे एखादे बडी असे आले काय जे तुम्हाला सपोर्ट करते किंवा तुमचे पाठीरागे आलेत काय? नाही, ऑनलाईन बघताय सर्व. ऑनलाईन त्यांच्या शुभेच्छा आहेत. हो, इथे आल्यानंतर कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला? खूप चांगलं. खूप चांगलं वाटतंय. दुसऱ्या बाजूला आता कॅप्टन आहेत ते म्हणजेच यशवंत स्मृती राहणार टीमचे. कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असा तर तुमचा निर्णय काय असा? फिल्डिंग. तुमच्या विरुद्ध बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. त्याकरता काय रणनीती असेल आणि किती धावा बनवाल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. सध्या टचमध्ये असलेले खेळाडू कोणते, फॉर्ममध्ये असलेले खेळाडू कोणते जे जास्त धावा बनवत आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही मोठी अपेक्षा करताय? मृणाल आहे, आदित्य आहे, शुभम आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेला तुम्ही खेळला होतात? नाही नाही. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. दोन्ही कॅप्टनच्या आम्ही शुभेच्छा देतोय. थोडासा तांत्रिक बिघाड इथे सुद्धा आलाय. टॉस झालाय आणि टॉस आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पेसे संघाच्या कॅप्टनने त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं. यशवंत स्मृती राहणार या टीमला. होणार मॅच 4 षटकांचा असेल, यात काही शंका नाही. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स इथे लक्ष फार चांगला ठेवण्यात आलेलं आहे. मात्र पुढील मॅच पाहायला विसरू नका. विजय पाटील फार्म टीम विहाना आई गावदेवी PC टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. विद्यमान सरपंच विजय पाटील साहेबांचा संघ पुढच्या मॅचमध्ये दाखल झालेला आहे. नक्कीच मॅच सुरू होण्या अगोदर एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. नक्कीच उपस्थित या मुख्य व्यासपीठावर बिनारगावचे 40 प्लसचे एक जबरदस्त खेळाडू उपस्थित आहेत. सन्माननीय प्रभाकर भुईर दादांचा हा मान्य सन्मान या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे, त्याचबरोबर विनोद गुलवी आपल्या शुभास्ते करत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, धन्यवाद. असंच प्रेम असू द्या या स्पर्धेवर. थँक्यू सो मच. कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन भाडाले आणि त्याचबरोबर आणि PC टीमचे देखील, कारण की जे काही आहे ते स्पष्ट आहे की आपण आयोजकांना संपर्क साधा. भाटाले टीम, भिनार आणि पिसे आयोजकांचे नक्कीच भेट घ्या. आपण भेटगाठी होत असतात, सर्वांना ठाऊक है. आइए दोस्तों, हम मुकाबले की ओर चलते, जहाँ पर 37 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है टीम भाटाली टीम ने. खूबसूरत बल्लेबाजी, लेकिन कहीं ना कहीं आखिरी ओवर में काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी गेंदबाज रोहन ने. सामन्याला सुरुवात करायची आपण, कारण की फार उशीर झाला आज. अगदी भाटाली टीम भरपूर लेट केला आज आणि थोडा टेक्निकल इश्यू होता. भाटाली एक्सप्रेस गोलंदाज, हो पहिला चेंडू जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप सांगितलं पंचांनी, बॅटची एज होती. नक्कीच एक धाव मिळाली इथे.
पंकज माली भाटाला एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आला आणि गोलंदाज आपण पाहतोय पहिली सुरुवात चांगली केली आहे. सुनील आणि प्रणय ही जोडी टीमचा आधारस्तंभ सुनील आपण पाहतोय नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये गेले, त्याच्या बॅटने एक पहिली धाव आली आहे. आता स्ट्राईकवर बॅटर प्रणव जो सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. आज एक एक सामना झालाय तो जिंकलाय भाडाले टीमने. आता इथे भिनार संघ नक्कीच जिंकण्याकरिताच मैदानामध्ये उतरलं. मी अगोदरच देखील सांगितलं होता, कारण की उत्तर देणे देखील फार महत्त्वाचा असतो. एक सिंगल धाव प्रणवचं देखील खातं ओपन होत आहे. भिनार संघाचा उभरता क्रिकेटचा सितारा आहे प्रणव. नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पंकज माळीला विकेट घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. ही जोडी थांबवावी लागेल. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज घेतली आहे, मागच्या दिशेने चेंडू वळला आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, मात्र लॉंग लेग क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन चेंडूकडे बघत राहिला. मात्र तिथे सुनील भोईर आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला क्रिकेटचा एक एक वाकिका आहे आणि त्याला माहीत आहे एखादी चूक क्रिकेटपासून दूर. जिथे धाव एकच होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. हा क्रिकेट आहे, हा जिद्द आहे, ही चिकाटी आहे, म्हणून क्रिकेटला एवढी प्रसिद्धी आहे. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. वेग गती सर्व पारखला आणि स्ट्रोक खेळला. गॅपमध्ये चाललाय, लॉंग लेग क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाची आहे जितूला माहिती आहे आणि ती धाव इथे पूर्ण करतायत, कारण की 24 चेंडूचा खेळ आहे आणि 37 धावा डिफेन्स करायचे भाटाले टीम संघाला. सुरुवात तर चांगली झाली आहे भिना टीम संघाची, आता सुरुवात आणि शेवट हे फार महत्वाचं आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज पंकज राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मोठा फटका फसला गेलाय आणि फलंदाज बाद. विकेट मिळालाय ते प्रणव. बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. मध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभर पाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नाव वाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नाव वाजतय जय बजरंग चषक. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लावायचंय. इथे थर्ड अंपायर्स मला वाटतं मागणी केलेली आहे. अंपायर्स रमेश सर आणि शानू कुरुशी सर. इथे काय घडलं नक्कीच पंच आम्हाला कळवतील. यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली बीमरसाठी. फक्त पंच कॉल आहे, पंच कॉल आहे. त्यांनी घेतलेला आहे पंचाने. वेल कदाचित निघून गेले असावे आणि पंकज आणि जितू माली थोडी चर्चा करतायत. तर नक्कीच अंपायर्स लास्ट डिसिजन घेतलाय, तर नक्कीच आमचे तिसरे पंच शकील गुडी सर बघतायत. यस असेल तर नक्कीच तुम्हाला भेटेल, नसेल तर आवडत असेल फलंदाज. यस आपण पाहूया किंग ऑफ लॅडलिकस प्रिन्स मूवीज. दूध का दूध पाणी का पाणी करत असताना दाखवत असताना आपण पाहतोय तिसरा पंच रिव्ह्यू जो आहे पंच कॉल आहे फक्त. नक्कीच आमचे प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटर नक्कीच दाखवत आहेत. दुसऱ्या अँगलने देखील चेक केला जात आहे. अतिशय क्लासिकल टेलिकास्ट आपण पाहतोय. दुनियामध्ये मोठं नाव कमवलेला हा लाईव्ह टेलिकास्ट आहे मित्रांनो प्रिन्स मूवीज. चर्चा होणारच, कारण चर्चेमध्ये भरपूर मोठा खर्च आहे या स्पर्धेला. फेअर डिलिव्हरी, चांगला निर्णय पंचाच्या माध्यमात, कारण की थोडंसं डीप होता चेंडू, खालती जाणारा चेंडू होता. नो आर्ग्युमेंट्स प्लीज पंकज, एक मोठे खेळाडू आहात तुम्ही. यस थोडंसं नक्कीच अंपायर्ससाठी आहे एक रिव्ह्यू, अंपायर घेऊ शकतात. त्यांना जर कुशल मोमेंट त्यांना वाटत असेल तर घेऊ शकतात ते. चला तर आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणव भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुनील टीमशी आपण पाहतो एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्याच्यासोबत आता जोडलाय प्रणव, जो युवा खेळाडू भिनार गावाचा एक उभरता सितारा आहे. तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय.
गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंकज माली भाटाला एक्सप्रेस गोलंदाजी करते. भाटाली टीम यावर्षी भरपूर चांगला क्रिकेट खेळत आहे. चांगला ड्राईव्ह केल्या चेंडूला. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पॉइंटवर आलाय. हलकासा मिसफील्ड देखील झालाय. इथे धाव मिळते आणि षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा 1 विकेट इथे प्राप्त करताना टीम ब्राह्मणदेव भाटाली टीम. तर मित्रांनो आपण जो सामना पाहतात एका बाजूला टीम आवाज भिनार. सध्या आवाज थोडा शांत केला भिनार टीम संघाचा पहिल्या षटकामध्ये असंच म्हणू शकता. फक्त 6 धावा आल्यात आणि इथून आता 31 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ जो बाकी आहे तो म्हणजे 18. जितू माली फिल्डिंग लावत असताना आपण पाहत आहे. वेळ थोडी कमी खर्च करायचा आपण प्लीज. जितू प्रयाग माली आपण नामांकित असे खेळाडू आहात. आपण कमी वयामध्ये आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेट बॉलमध्ये मग रबड बॉल असं किंवा टेनिस क्रिकेट बॉल असं आपण उंच केलं आहे. तर आपण सिनियर खेळाडू आहात तर नक्कीच या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. कारण की टाईम सेट केलेला आहे आमच्या ऑफिशियल स्कोररने. जवळजवळ 4.30 सेकंद म्हणजे 4 मिनिटं 30 सेकंद आपली आतापर्यंत झाली आहेत. स्टॉप वॉचर ऑन आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहत आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता उमंग आलेला आहे. ये नया है उमंग. नया चषक जे बी चषक. उमंगचा हा पहिला चेंडू. यस फील्ड सेट करताना आपण पाहतोय. पंचांना आपण पाहतोय. नक्कीच वॉंग केला जात आहे कारण की जी खेळपट्टी आहे ना तिच्या समोर तुम्ही फिल्डिंग नाही करू शकत. एक चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन काहीतरी शिकण्याकरिता आहे सर्व खेळाडूंसाठी पंचांच्या माध्यमातून. उमंगचा पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅटवर मिडल झालाय मात्र हवं तसं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक प्रयाग माली चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 7 देणं फार महत्वाचं आहे टीम भिनार टीम संघाला. आज भिनारला जिंकायचंच आहे या उद्देशाने या मॅचमध्ये तुम्ही पाहतायत. आज दिवसभरामध्ये भिनार संघाला पराभूत नक्कीच केलाय टीम ब्राह्मणदेव भाटाली टीम संघाने सरवलीच्या ऐतिहासिक मैदानावर. मात्र इथे उलटफेर करावाच लागेल. प्रतिष्ठेची ही लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. ऑफस्टिकचा चेंडू कडक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आयुष माली चेंडूपर्यंत पोहोचलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली होत आहे. पूर्णपणे गेम प्लॅन बी वापर केला जात आहे मैदानाच्या आतमध्ये ब्राह्मणदेव भाटाली टीम संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 8 धावा 8 लॉस ऑफ 1 विकेट. 8 रन बन चुके. उमंग फिरकीचा जादूगर आहे मात्र बॅटच्या रडार मध्ये बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमा पार. षटकार. मारा लेकिन सॉलिड मारा. भरपूर उशिरानंतर भरपूर संघर्षानंतर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रणव भोईर याच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 फार महत्त्वाचं देखील होतं संदीप सर. कारण की जेव्हा टीम अडचणीमध्ये असते जेव्हा धावा बनत नाहीये धावांवर रोख लागली गेलेली आहे. समोरच्या संघाची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्याला सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन जी आहे त्याला वापर करण्यात आला. आता सिंगल नव्हे चौकार नव्हे डायरेक्ट षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज उमंग कमबॅक करेल का? विकेट मिळेल का? प्रणव भोईर आपल्या लयमध्ये दिसतोय खेळपट्टीवर. प्रत्येकी चेंडू मिडल करताना पाहायला मिळते. 8 धावा आल्यात आतापर्यंत बॅटिंग मधून. पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा टाकावा लागेल. चुकीचा चेंडू आहे. हा चेंडू डोकेदुखी ठरू शकतोय. वाईट. या सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर 15 धावा 15. 37 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 15 आल्यात. अजूनही 22 धावा वाचवायच्या आहेत गोलंदाजांना. गोलंदाज उमंग लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा चुकी झाली आहे. लेंथ लाईन बिखरली आहे गोलंदाजाची. आता प्रयागला जावं लागेल. जितूला जावं लागेल गोलंदाजापर्यंत कारण थांबवावा लागतील या धावा. तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यातून देखील काढाव्या लागतील. समोरच्या संघाला एखादा डॉट चेंडू टाकावाच लागेल उमंगला.
प्रणय सज्ज होत आहे. षटकार आल्या 2 वाईट दबावामध्ये उमंग गोलंदाज रनअप चुकलाय गोलंदाजाचं, पुन्हा एकदा जागेवर जाईल. आता बॅटर थांबलाय, कधी गोलंदाज थांबतोय. मॅच रंगेल नक्की 100%. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. उमंग पुढील चेंडू पुन्हा एकदा चुकी झाली, मात्र स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज देखील घेतली होती. शॉट फाईन लेकला हा खेळाडू आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करताना. तर इथे डॉट चेंडू प्रत्येकी फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. थोडीशी सुनील आता चर्चा करेल आपल्या बॅटर सोबत, प्रणव भोईर सोबत. 2 भोईर ब्रदर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. उमंग गोलंदाज आलाय, डॉट आलाय, कमबॅक केलाय गोलंदाजाने. फार महत्वाचा होता डॉट चेंडू. प्रणव भोईर खेळण्यासाठी सज्ज होत आहे. उमंग लेफ्ट आर्म गोलंदाज आर के पाटील स्टँड इन कडून गोलंदाजी करताना. खराब चेंडू, ओरफी चेंडू चाललाय लालचंदर यांच्या शेतामध्ये. येतोय बिग हिट, षटकार. मध्ये हा चेंडू पुन्हा येणार नाहीये, कारण की भरपूर दूर लांब कुठेतरी जाऊन विसावला आहे हा चेंडू. तर धावा झालेल्या आहे धावफलकावर 22 धावा, 22. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 15. आता समीकरण सोपं झालंय. सॉरी 13 चेंडू आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. डॉट आला तर कदाचित प्रयत्न करू शकतात भाटाली टीम. आज खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. आवाज भिनार टीमचा आत्ताचा दबदबा तुम्हाला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. उमंग एखादा विकेट मिळेल का? प्रणव भोईरचा विकेट फार महत्वाचा आहे भाटाली टीम संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना. ऑफ स्टिकचा चेंडू होता, हलक्या त्याने कट केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव मिळाली आहे. स्ट्राईकवर प्रणव गेला. आता पुन्हा एकदा पाण्याची माग केली आहे प्रणवने मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल. आइए दोस्तों, हम अब जिस शेलार और मंगेश शेलार का हम आभार व्यक्त करना चाहेंगे. त्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बिस्लरी वॉटर्स. धावा झालेल्या आहे धावफलकावर 23 धावा आणि इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. अजून इथून सुनील 14 धावा पाहिजे. यस, 12 चेंडू आणि 14. इथं थोडंसं आता टीम मीटिंग होईलच. 2 मिनिटाचा ब्रेक आहे. मैदानामध्ये पाणी घेतला गेला आहे. पाण्याची व्यवस्था मंगेश शेलार आणि जी शेलार यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह जे आहेत गजेंद्र गुळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच योगेश गुळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज मनोहर जोशी आणि इमर्जिंगसाठी फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइजची ट्रॉफी जी आहे ती देखील त्यांनी दिलेली आहे. सचिन तरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी त्यांच्या माध्यमातून बॉल चेंडू जे आहे देण्यात आलेले आहेत, जे आपण नव्हे तर MRI कंपनीचे चेंडू आहेत. हेवी क्वालिटी. कालपासून षटकारांची आतिषबाजी झालेली आहे या स्पर्धेमध्ये. विकाजी जोशी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. ज्युनियरसाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी ट्रॉफी आहे त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी ग्रामीणमध्ये बाळू पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने कूलर दिलेली आहे. ग्रामीणसाठी बेस्ट बॅट्समन कूलर रुपेश जुकर यांचा आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. ज्युनियरसाठी बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी रवींद्र गुलवी संदीप नेटचा आम्ही आभार व्यक्त करू आणि योगेश म्हात्रे नाना यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने ज्युनियर बेस्ट बॅट्समॅनसाठी शूज दिलेले आहेत. आपलं आम्ही आभार व्यक्त करणे. मॅचकडे जाऊया आपण. 12 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक षटकामागे 7 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे बिना टीम संघाला. गोलंदाज आला तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट या षटकाराने सुरुवात केली प्रणव भोईरने. वॉट अ स्ट्रोक. आवाज भिनार
अब आवाज यहाँ पर गूंजता हुआ बिना टीम का। पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र सेफ पोचला गेलाय। म्हणजेच इक्वेशन असं होतं मित्रांनो, प्रत्येक षटकामागे 7 धावा बनवायच्या, तर पहिल्या 2 चेंडूवरच 7 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 10 चेंडू आता 7 धावांची आवश्यकता आहे। समीकरण सोपं आहे, क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो। विकेटच इथे भाटाले टीम संघाला विजय प्राप्त करू शकतो। गुच्छों में विकेट लेने जरूरी है, विकेट टू विकेट गेंदबाजी करनी जरूरी है। आज बॅटिंग करणाऱ्या संघाने अर्थातच प्रणव भोईर आणि भिनार टीम संघाने मन जिंकली प्रेक्षकांची। उलटफेर होणं देखील फार महत्त्वाचं होतं भिनार संघासाठी। आता इथून जिंकला असतं भाटाले संघच, कारण की बॅटिंग चांगली झाली नाही भाटाले संघाची। आता गोलंदाजी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत, 7 धावा अजूनही डिफेन्स करायचे, 9 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय। कमॉन डीजे। सुनील भोईर डगाडमध्ये परतला। सुनीलची एज मित्रांनो 40+ असावी, फार वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे, मात्र टीममध्ये सर्व नवीन युवा खेळाडू जोडलेले आहेत। भिनार संघाच्या माध्यमातून देखील त्या खेळाडूंना लीड करण्यासाठी सुनील भोईर अजूनही ग्रामीण क्रिकेट खेळत आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये आला, मोठे स्ट्रोक खेळू शकतो, मात्र आवश्यकता नाहीये असं म्हणू शकतो आपण, कारण की चेंडू 9 आहेत आणि धावा 7 आहेत, फक्त बॅटवर चेंडू घ्यायचेत। मात्र इथे विकेटच भाटाले टीम संघाला विजय मिळवून देऊ शकतो। पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली होती, बाल बाल बचे वापर किरण, हेच आपण म्हणू शकतो। कॉन्फिडन्स जो आहे गोलंदाजाचा हाय आहे, मग तो हायेस्ट ठेवायचा असेल तर तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल। कॅच घेणं फार महत्त्वाचं होतं। येणारा फलंदाज नवीन होता आणि येणारे बॅटर देखील पहिल्यांदाच येणार आहेत खेळपट्टीवर। पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला, क्लासिकल ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह केल्या चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। शेवटच्या षटकामध्ये किती धावा वाचतील हे फार महत्त्वाचं आहे, कारण की चेंडू टाकून झालेले आहेत इथे 5 आणि धावांची आता 7 चेंडूमध्ये आवश्यकता जी आहे ती म्हणजे 4। 32 झाले, 5 धावांची आवश्यकता आहे, 5 धावांची आवश्यकता आहे। 7 चेंडू 5 धावा, डॉट आला तर मजा येईल या मॅच मध्ये। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, आता कहाणी में ट्विस्ट, आता इथून प्रयत्न भाटाले टीम संघाचे पाहायला मिळतील। नक्कीच चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये, 2 बॅटर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। प्रणव भोईर ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना, आणि आऊट झाला तो म्हणजे सुनील भोईर, त्याच्या जागेवर किरण मैदानाच्या आतमध्ये आला, जास्तीत जास्त चेंडू खेळला, मात्र डॉट देखील आले आणि धावा देखील आल्या, म्हणजे येणारे इक्वेशन जो आहे इथे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे। प्रयत्न करावेच लागतील, जो टीम चांगला परफॉर्मन्स करेल तो नक्कीच जिंकेल हा सामना। बॅटिंग लाईन तर भरपूर मोठी आहे भिनार टीम संघाकडे। आज डे मध्ये भिनार संघाला पराभूत केला होता भाटाले टीम संघाने, आता भिनार संघ कोणत्या प्रकारे खेळ करून भाटाले संघाला पराभूत करेल हे देखील प्रेक्षक वाट पाहतात आतुरतेने, कारण की उलटफेर करण्याची तयारी आहे आणि ती क्षमता देखील आहे भिनार टीम संघाकडे। फार वर्षापासून ते देखील क्रिकेट खेळत आहेत। भाटाले टीम संघाचा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला हाय क्वालिटीचा पाहायला मिळत आहे, कमी धावांवर देखील ते मजल मारतायत असं म्हणूया आपण, कारण की अजूनही 6 चेंडू व्यवस्थित टाकायचेत आणि 5 धावा वाचवायच्यात गोलंदाजाला, आणि गोलंदाज आलाय तो म्हणजेच पियुष। पहिला चेंडू पियुषचा आहे, राऊंड विकेटने समोर बॅटर युवा जोश रायझिंग स्टार भिनार टीम संघाचा। मॅच फिनिश करण्यासारखाच हा चेंडू ओव्हर पिच होता आणि चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार प्रणव भोईरच्या बॅट मधून।
प्रणवने कम ऑन डीजे दीपेश. या स्पर्धेचा 100वा षटकार जो आहे तो प्रणव भोईरच्या बॅटमधून आलेला आहे. हे देखील मोठी बाब आहे या स्पर्धेला. आणि मॅन ऑफ द मॅच देखील नो डाऊट वन मॅन आर्मी 28 धावा ज्याने बनवल्या त्याचं नाव आहे रायझिंग स्टार भिनार. प्रणव भोईर इज अ मॅन ऑफ द मॅच. प्रणव आपण व्यासपीठावर यायचंय आणि भाटाली टीम आणि त्याचबरोबर भिनार टीम आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आयोजकांना आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. प्रणव आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही घेण्यासारखीच आहे कारण की आज ईद का जवाब पत्थर से दिया आहे. कारण की भाटाली टीम संघाने सरोवरी या स्पर्धेमध्ये नक्कीच पराभूत केला होता बिना टीम संघाला आणि आज JB ट्रॉफी जय बजरंग चषकामध्ये उलटफेर करत असताना आपण बघितला. तर प्रणव आपण यायचं व्यासपीठावर. आम्ही नक्कीच पुढच्या दोन्ही टीमला आवाज देत आहोत. आपण पाहतोय आई गावदेवी विहाना PC आणि त्यांच्या अगेन्स्ट यशवंत स्मृती राहणार टीम यामध्ये मॅच सुरू होत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप सर असतील. मात्र त्यानंतर देखील अजून एक सामना आहे तो म्हणजे वीर बजरंग कारिवली आणि आई देवी वडुनवगर या दोन्ही टीमने देखील तयारीमध्ये यायचं आहे. हरिचंद्र छत्रे मामा यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम प्रणव भोईर ज्याने षटकार मारून हा सामना जिंकलाय. विनोद गुलवी यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. एक क्वेश्चन नक्कीच करेल मी प्रणवला